श्रोते हो, नमस्कार. आज आपल्याकडे एक अतिशय नामी प्रोफेसर आलेत आणि त्यांना तुमच्यासमोर पेश करायला मला फार अतिशय म्हणजे एक सन्मानाची भावना येते. प्रोफेसर आशुतोष कोतवाल ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये डिस्टिंग्विश प्रोफेसर आहेत ते, आणि त्यांना फार मोठे असे कीर्तिमान असे त्यांना फेलोशिप्स आणि अवॉर्ड्स मिळाले आहेत. युरोपियन फिजिकल सोसायटीचं अवॉर्ड आहे आणि ते त्यांनी हिग्स बोसॉन ह्या एका कॉस्मिक मिस्ट्रीवर काम केल्यावर त्यांना मिळालेलं आहे. आणि त्यांना ब्रेक थ्रू प्राईज पण मिळालेलं आहे फॉर पायनियरिंग वर्क, असं त्यांनी सायटेशनमध्ये लिहिलं होतं पार्टिकल फिजिक्सवर. आणि AAAS अमेरिकन असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स ह्या प्रसिद्ध संस्थेचे ते इलेक्टेड फेलो आहेत. आता सरांशी जेव्हा मी बोलत होतो तेव्हा त्यांनी मला एक चक्रावणारी अशी गोष्ट सांगितली की आपलं जे ज्ञानभंडार आहे ह्या विश्वाबद्दलचं आणि फिजिक्सच्या बद्दलचं ते फक्त 15-14% मॅटरहून येतं आहे सगळं, आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे अतिगूढ अशा डार्क मॅटर किंवा डार्क एनर्जीच्या लेवल खाली वावरत आहेत. आणि त्यांचा फक्त एकच एक उच्चार जो असा तुम्ही म्हणत असाल तर ते ग्रॅव्हिटीचे जे सिग्नेचर्स आहेत तेवढेच आपल्याला दिसत आहेत. आता हे डार्क मॅटर म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपण लाईट घेऊन कसं जाऊ शकतो आणि ह्याच्यात काही विरोधाभास आहे का, ह्याच्यात काही पॅराडॉक्सेस जसं म्हणतात इंग्रजीमध्ये असे आहेत का, आणि ह्याच्यामुळे काय आपल्याला अभिप्रेत आहे. आणि ही कुठलीही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्या तरुण ब्रिगेडला आहे काम करण्यासाठी आणि नाम कमवण्यासाठी. त्याच्यावर बोलण्यासाठी आपल्याकडे प्रोफेसर कोतवाल आलेत. सर, थँक्यू. आणि मी तुम्हाला विचारतो की व्हॉट एक्झॅक्टली हे काय आहे, हे प्रकरण काय आहे, डार्क मॅटर, डार्क एनर्जी? नमस्कार. फार मोठा आनंद होतो. थोडक्यात म्हणतो की हे विषय मला अर्थात खूप वर्ष आवडत आहेत, पण तुम्हाला पण आवडत आहेत आणि तुम्ही हा ऐकायला वेळ देत आहे, ह्याचा फार मोठा आनंद आहे. आता डार्क मॅटर ह्याच्यावरनं सुरू करूया. हो. बरेच वर्ष झाली, आता 30-40 वर्ष झाली, लोक ॲस्ट्रोफिजिकल आणि कॉस्मॉलॉजिकल ऑब्झर्वेशन्स करत आहेत, गॅलक्सीजचे ऑब्झर्वेशन्स करत आहेत, गॅलक्सीतले तारे कसे फिरतात त्याचे ऑब्झर्वेशन्स करत आहेत. तर त्याच्यातून हळूहळू असं कळायला लागलं की ताऱ्यांचा जो वेग आहे गॅलक्सीमध्ये फिरण्याचा, तो जितकं आकर्षण आहे म्हणजे ग्रॅव्हिटीचा फोर्स जितका आहे त्याच्या मानाने त्याची वेलॉसिटी फार जास्त आहे. तर ह्याची 2 कारणं निघू शकतात. हा एक पहिला एव्हिडन्स झाला की इधर आपण जो न्यूटन्स ग्रॅव्हिटी फोर्स किंवा आइन्स्टाईन ग्रॅव्हिटी थिअरी ज्याला म्हणतो, ती ज्या फिजिकल रेलमध्ये आपण आधी म्हटली होती की बरोबर चालते, ती जर गॅलक्सीच्या लेवलला लावली किंवा गॅलक्सीहून आणखीन क्लस्टर्स ऑफ गॅलक्सीजच्या लेवलला लावली किंवा कॉस्मिक डिस्टन्स स्केलवर जर आपण ती वापरायला गेलो तर एखाद वेळेस ती थिअरी चुकीची असेल. असं सायन्स मला बरेच वेळा झालेलं आहे. उदाहरणार्थ जेव्हा आपण न्यूटोनियन मेकॅनिक्स वापरायला लागलो आणि जेव्हा गती पार्टिकल्सची वाढायला लागली ॲक्सेलरेटर्समधून, तेव्हा कळायला लागलं की स्पेशल रिलेटिव्हिटीचे नियम लागू होतात आणि न्यूटोनियन नियम थोडे थोडे चुकायला लागतात. क्लासिकल. हां. किंवा जेव्हा आपण क्लासिकल मेकॅनिक्स घेऊन ॲटमच्या लेवलला लावायला लागतो तेव्हा ते नियम हळूहळू चुकायला लागतात. मग एक नवीन पॅराडाईम येतो ज्याला आपण क्वांटम मेकॅनिक्स असं म्हणतो. सो प्रत्येक थिअरीमध्ये त्याची बाउंडरी असते. ही त्रुटी आहे का, मूलभूत अशी काही त्रुटी आहे का? असं आहे. तर फिजिक्स हे आता आपल्याला सगळं कळलं हे कधीच होणार नाही. त्यामुळे जो काय निसर्गाचे नियम आहेत ते आपल्याला हळूहळूच करत राहणार आणि जितके कळतील त्याच्यानंतर कळेल की आणखीन काहीतरी करण्यासारखं उरलेलं आहे. आणि ह्याच्याबद्दल न्यूटनची एक सुंदर अशी एक रेखांकन केलं होतं की तो एक छोटासा मुलगा एका ज्ञानसागरासमोर असा बसलेला आहे आणि एक शिंपलं इथे घेतोय, एक मोती इथे उचलतोय आणि तो ज्ञानाचा सागर तिथे अनएक्सप्लोर्ड आणि तो त्याच्यासाठी थांबलाय. असं काही आहे का? तर हा जो एक एक्सप्लोरेशन जर्नी आहे, हो,
ती खरी मजा शोधण्यामध्ये तर आहेच. हो जेव्हा युरेका मोमेंट होतो तेव्हा ती तर मजा आहेच. हो ती कधी कधी मिळते, पण त्या मोमेंटसाठी आपण करतो असं नाही. हां पण तो जो त्याच्यासाठी विचार करायला लागतो, पझल सॉल्विंग म्हणा किंवा ट्रेजर हंट म्हणा, ट्रेजर हंटची मजा फक्त ट्रेजर मिळवण्यात नसते, ती हंट करण्यामध्ये असते. त्याची एक्साइटमेंट बरेच हळूहळू चालत राहते, एका क्लूवरून दुसरा क्लू. तसं तर हे तसे आपल्याला डार्क मॅटरचे क्लूज मिळत Exactly. चाललेले आहेत आत्तापर्यंत. आणि ताऱ्यांचे वेग वाटलं त्यापेक्षा जास्त आहे, म्हणून कुठेतरी ग्रॅव्हिटीचा सोर्स वाटल्यापेक्षा जास्त आहे, पण तो दिसत नाही, त्याच्यातून काही लाईट येत नाही, रेडिएशन येत नाही, म्हणून डार्क मॅटर. तसं हे गॅलक्सीजचा वेग पण जरा जास्त आहे. मग आणखीन पूर्वीचे ऑब्झर्वेशन घेतलं तर तिथे पण कळायला लागतं की कुठेतरी जास्त ग्रॅव्हिटी नेहमी दिसत राहते. कॉस्मिक स्केल्सवर आपल्याला जितकं मॅटर दिसतं, म्हणजे हायड्रोजन आणि हिलियम हे आपल्याला दिसतं, कारण त्याच्यातून एक्सरे, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्स वगैरे येतात, लाईट रेज. पण त्याच्यापेक्षा जास्त फक्त ग्रॅव्हिटी असलेला काहीतरी मटेरियल, स्टफ आपण त्याला म्हणू, मॅटर म्हणू, असा आहे, असं सगळीकडून ॲडिशनल ग्रॅव्हिटी दॅन वी कॅन सी इनविजिबल मॅटर, दॅन वी कॅन अकाउंट फॉर. हे सगळे क्लूज मिळून व्हॉट इज दिस मिस्टिरियस न्यू सोर्स ऑफ ग्रॅव्हिटी विच वी कॅनॉट ऑब्झर्व एनी अदर वे. पण ह्याला एक डार्क मॅटर म्हणून नाव दिलेलं आहे, आणि इट हे इज ॲज कधी? डार्क एज दॅट. ही संज्ञा कधी दिली गेली? ह्याला 40-50 वर्षापासून एक एक क्लूज दिसत गेले. हो कधी क्लस्टर्स ऑफ गॅलक्सीजचे ऑब्झर्वेशन्स केल्या, कोणीतरी व्हेलॉसिटीज ऑफ स्टार्स विदिन अ गॅलक्सी ह्याचा मेजरमेंट्स केल्या. प्रत्येक वेळेला असं दिसायला लागलं की अरे, डार्क मॅटर हा इन्ग्रेडियंट घातला तर गणित आणि जे दिसतं ते एकसारखं होतं. डार्क मॅटर हे जर त्याच्या इक्वेशनमध्ये नाही घातलं तर ग्रॅव्हिटीचा फोर्स कमी पडतो, आणि जे दिसतंय ते इक्वेशन्सप्रमाणे जमत नाही. आणि हे जे सगळं हा वित्त विनियोग जो लावला जातोय त्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे? डार्क मॅटरचं असं काय आहे जे आहे जे ते जरा आम्हाला ते जरा सोपं करून सांगा. इतकी बुद्धी माझ्यात नाही. काय म्हणता? आणि मी तर म्हणेन की जगात आत्ता कोणालाही जरी विचारलं की आपल्याला डार्क मॅटरचा उपयोग काय, कोणीही सांगू शकणार नाही असं मला वाटतं. पण इथे मी एका फार ग्रेट सायंटिस्टचं मत मांडतो. ही गोष्ट आपल्याला माहिती असेल, मायकल फॅरेडे म्हणून होते. त्यांनी इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझमवर फार मोठे प्रयोग केले. म्हणजे मॅक्सवेल्स इक्वेशन्स, आपली जी सगळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी आहे त्याच्यामध्ये मायकल फॅरेडेचे प्रयोगचा फार मोठा भाग आहे. तेव्हा राणीने त्यांना विचारलं, फॅरेडेजी आपण हे करताय ह्याचा उपयोग काय? ते म्हणाले, हे बघा, मी हे प्रयोग मला फार इंटरेस्टिंग वाटतात, ह्याच्यात काहीतरी रहस्य आहे नेचरचं, म्हणून मी करतोय. पण मी तुम्हाला एक सांगू शकतो, मला आत्ता ह्याचा काहीही प्रयोग सांगता येणार नाही, पण मी हे सांगू शकतो नक्की की असा एक काळ येईल जेव्हा तुम्ही ह्याच्यातून जे उत्पन्न निघेल त्याच्यावर तुम्ही टॅक्स लावाल. क्या बात आहे. आणि खरं निघालं. ह्याच्याच संदर्भात माउंट एव्हरेस्टबद्दल बोललं जातं. मॅलरी म्हणून एक प्रसिद्ध माउंटेनियर होते. त्यांना विचारलं गेलं की तुम्ही एवढी जोखीम घेऊन आणि इतकी रिस्क पत्करून तुम्ही हे काय कशाला जा? बिकॉज इट इज देअर. येस. आणि हे गूढ विश्वाचं कोडं हे असणं सुद्धा ही एक तुम्हाला एक हुरूर देणारी एक चॅलेंज आहे. करेक्ट. सो सायन्स इज नॉट ओनली अबाउट नॉलेज. हॉकिंग, पेनरोज त्यांच्याबद्दल सुद्धा जे त्यांच्या हो, त्यांची विचार पद्धती इतकी डीप आहे, डोकं फोडायची तयारी पाहिजे. आपल्याला हे सुचतंय, आत्ता नाही सुचत, तरी पण प्रयत्न करूया, तरी पण कॅल्क्युलेशन ॲडव्हान्स करूया, त्याच्यातले सगळे प्रॉब्लेम शोधून काढूया. म्हणजे हा एक मेंटल एक्सरसाइज झाला. काही लोक तेच इलेक्ट्रॉनिक्समध्ये करतात, काही लोक तेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करतात. अशा इमारती बांधतात ज्या कधीतरी असं वाटेल अशी उभीच नाव नाही लागणार, ही पडणार. पण कोणीतरी बसून बुर्ज खलिफासारखी बिल्डिंग बांधतं, आपण अशी बांधू शकतो, लेट्स शो दॅट इट कॅन बी डन. तसं कधीतरी पूर्वी जेव्हा आपले गोल गुंबज बांधलं, एवढं मोठं डोम राहू शकतं सपोर्टेड, सेल्फ सपोर्टेड, हे कुठच्या तरी इंजिनियर्सनी आपल्याकडे फिगर आउट केलं. तसं आयफेल टावर कोणतरी उभा केला, कॉन्क्रीट नाही, काय नाही, फक्त मेटलचं हॉलो स्ट्रक्चर इतकं उंच उभं राहू शकेल. लेट्स शो दॅट इट कॅन बी डन.
आय थिंक आपल्याकडचा यूथ जो आहे त्यांनी आता सगळ्या गोष्टींमध्ये फंडामेंटल सायन्समध्ये आणि सगळीकडे ती एनर्जी लेवल आलेली आहे. ती कधी कधी मला इनफॅक्ट वेस्टपेक्षा जास्त दिसते. वा. फार आनंद होतो बघून. आपण आउटरीच वगैरे जो म्हणत होतात ना, लेक्चर देताना दिसतं, डोळ्यामध्ये एक प्रकाश दिसतो. मला प्रश्न विचारायचा आहे, मला समजून घ्यायचं आहे. फार चांगले प्रश्न विचारतात. आय थिंक इट इज इन्फेक्टिंग ऑल ऑफ इंडिया ॲट सम लेवल हिअर अँड देअर एव्हरीवेअर. आशुतोष सर, कारकिर्दीमध्ये तुमच्या लाईफ एक्सपिरियन्समध्ये हे जे क्रिएटिव्हिटी, क्युरिओसिटी ह्याचे जे प्रकार घडले, ह्याची जी मालिका तुम्हाला अनुभवायला मिळाली, त्याच्याबद्दल थोडा तुम्ही प्रकाश टाकाल तर बरं होईल. बरं, जरा सुरुवातीपासून सुरू करूया. हो. शाळेत असताना अर्धे टीचर्स माझ्यावर फार खुश असायचे, म्हणजे सायन्स आणि मॅथ्सचे. कारण त्याच्यामुळे मला खरंच कौतूहल होतं की हे गणित कसं चालतं, हा फिजिक्सचा नियम कसा चालतो, हे केमिस्ट्रीचे मॉलिक्युल्स कसे तयार होतात वगैरे वगैरे. तितकेच अर्धे टीचर्स भयंकर नाखुश असायचे. बापरे. हां, आता तो खरा मुद्दा आहे. इंग्लिश, हिंदी, हिस्ट्री, जिओग्राफी अर्धे विषय असे असतात, ते सगळे टीचर्स नाखुश असायचे. त्यांना माहिती होतं, कारण तेव्हा आपल्याकडे क्लास टीचर, सगळे वर्ग एकत्र, विषय एकानंतर एक चालायचे. त्यामुळे सगळ्या टीचर्सना जनरली स्टुडंट्सचे सगळ्या विषयांची माहिती असायची. आता मला सगळे त्या विषयाचे टीचर्स काय म्हणायचे, अरे दिसतंय की तू हुशार आहेस. ह्याचा अर्थ काय, तुला इंग्लिशमध्ये एवढे बंडल मार्क का मिळतात, तुला हिंदीमध्ये एवढे बंडल मार्क का मिळतात, हिस्ट्री जिओग्राफीमध्ये का मिळतात. माझा इंटरेस्ट इतका वन सायडेड होता की माझं त्या दुसऱ्या गोष्टींकडे आवडायचं असं नाही, पण तितकी मेहनत व्हायची नाही. जी काय एनर्जी होती ती सगळी इकडे जायची. पुस्तक वाचायला वेळ मिळाला तर मी इकडची पुस्तकं वाचायचो आणि तिचं मी शेवटच्या दिवशी परीक्षा आहे म्हणून वाचायचो. तर त्या टीचर्सचं असं मत झालं असणार की ह्या विषयामध्ये मेहनत करत नाही, नाहीतर ह्याला जमलं असतं. आता तो जो एक टेंडन्सी होती आणि ती अजूनही सगळ्या पेरेंट्सना, मी पण आता पेरेंट्स झालो, आपल्याला वाटतं मुलाला हे छान जमतं पण ते नाही जमत, ते नाही जमलं तर असा प्रॉब्लेम होईल, तसा प्रॉब्लेम होईल, म्हणून सगळं यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठेतरी असं मला वाटतं की ते एका डिरेक्शनमध्ये जो एक्सलन्स परस्यू करायची जी एक प्रवृत्ती असते कोणामध्ये तरी, ती थोडी बहुत एखादंच मारली जात असेल की नाही, आता मला आणखीन सायन्सचा अभ्यास करायचा आहे किंवा गाण्याचा अभ्यास करायचा आहे. पण कोणतरी म्हणतं की नाही, तुला उद्या इंग्लिशची परीक्षा आहे किंवा गणिताची परीक्षा आहे, म्हणून तू हे इकडचं लक्ष काढ आणि तिथे घाल. असं जे मला तरी आठवतं आहे असं झालेलं. तर तेव्हा काही लोकांनी मला इन अ वे इनडायरेक्टली सपोर्ट दिला की अरे ठीक आहे ना, त्याला त्याच्या लक्षात नाही आहे, पण त्याला हे इतकं आवडतं तर करू दे, त्याला ते फार आवडतं तर करू दे, असं वडिलांनी मला सांगितलं. काही टीचर्स म्हणाले अरे तुला हे भयंकर आवडतं ना, तर ठीक आहे, तिकडे तुझं काहीतरी होईल. त्या काळामध्ये मला आता ॲक्च्युली थोडंसं बरं वाटतं की इतका मी वन डिरेक्शनल एक्सलन्सच्या मागे जो लागलेलो होतो तसा न होता मी काहीतरी सगळीकडेच सगळं यायला पाहिजे अशा माझ्यावर जर दर्पण आलं असतं जास्त, तर मी इथे पोचलो असतो की नाही, मला हंका वाटतं की नाही. आणि आता जे मी दुसऱ्या साईडला युनिव्हर्सिटी प्रोफेसरमध्ये असताना मी बघतो की ॲडमिशन्स क्रायटेरिया काय आहेत, लोकांचे ॲप्लिकेशन्स कसे बघितले जातात. तर त्याच्यामध्ये सगळी लोक प्रत्येक बॉक्सला चेक मार्क असायला पाहिजे, ह्या मुलीला हे पण येतं, ह्याच्यात ह्याने हे पण केलं आणि ते पण केलं. तुम्ही एवढी लांब जेव्हा चेकलिस्ट तयार करता तर त्याच्यामध्ये कोणाला तरी कुठच्या तरी गोष्टीमध्ये खूप मोठा एक्सलन्स मिळवायचा आहे, हे बाजूलाच राहील. म्हणून असं मला वाटतं की आपण ज्या मुलांना जे खूप करायला आवडतं त्याच्यामध्ये त्यांना सारखं दुसरीकडे खेचायला नको, आणि ज्या मुलांना एका गोष्टीमध्ये किंवा दोन गोष्टींमध्ये खूप जास्त एन्थुझियाझम वाटतो त्यांना घाबरवायला नको, हे आता मी नक्की सांगेन. आणि मला एक प्रोफेसर भेटले अमेरिकेमध्ये ज्यांनी मला एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर फार सुंदर दिलं. आणि ते काय होतं? मी इंजिनिअरिंग करत असताना जॉब मिळू शकेल, प्रत्येक वेळेला तेच, पुढे जाऊन आपलं काय होणार. मी म्हणालो जर मी फंडामेंटल फिजिक्सकडे वळलो इंजिनिअरिंग सोडून, जसं तुम्ही म्हणताय तसं, तर मला काय प्रकारचे जॉब मिळेल, माझं पुढे काय होईल. ते म्हणाले हे बघ, मला दिसतंय की तुला जे आवडतं
ते तू फार एन्थुझियाझमनी एनर्जीनी काय रात्री बसून विकेंडला बसून जोरात करत असतोस. तू असंच चांगलं काम जर करत राहिलास, तू नोकरीची पुढच्या प्रोग्रेसची काळजी करू नकोस. ॲटलिस्ट त्या देशामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये जे तुम्ही चांगलं काम कराल आणि त्याच्यामध्ये स्वतःची टॅलेंट दाखवून एनर्जी दाखवून डिलिव्हरेबल ठेवाल, ते जर हाय क्वालिटी असलं, लोक तुम्हाला प्रोटेक्ट करतील, लोक तुम्हाला पुढे करतील. वा. आणि हे फंडामेंटल सायन्समध्ये पण येईल, त्याचे स्पिनऑफ्समध्ये येईल. आता मी बघतो की स्टार्टअप्स सुरू झालेले आहेत. फंडामेंटल सायन्समध्ये तुम्ही आलात की तुमचा जो एक स्कोप वाढतो विचार करायचा, अनसॉल्व्ड प्रॉब्लेम्स मी सॉल्व करायची माझी तयारी आहे, हाच ॲटिट्यूड स्पिनऑफ्सना लागतो, हाच ॲटिट्यूड स्टार्टअप्सना लागतो की हा प्रॉडक्टच नाही आहे अजून, पण आपल्याला ही आयडिया चालवायची. एखादं स्टार्टअप चालेल, आणि एखादं डार्क नाही मॅटर चालणार. त्याच्यात मोडतो का? Dark matter is like a startup of fundamental science. ओ वाव. There are technological startups and there are basic science startups. करेक्ट. कितीतरी प्रयोग डार्क मॅटरमध्ये करून झालेत. आपण आता मगाशी 3-4 ब्रेक थ्रूज बोललो, पण लोकांचे असे किती प्रयोग 40 आणि 30 वर्ष चाललेले आहेत, वन जनरेशन ऑफ सायंटिस्ट टू द नेक्स्ट, की त्या टेक्नॉलॉजीनी डार्क मॅटर मिळेल असं वाटलं होतं, पण मिळालं नाही. तर त्या टेक्नॉलॉजीचं झालं काय? अजूनही लोक म्हणत आहेत की एक पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी जी 30 वर्षापूर्वी प्रयत्न केला पण चालली नाही, ती अजूनही आपण जर 10 वर्षात त्याच्यावर मेहनत केली अशी तर एखाद्या वेळेस ब्रेक थ्रू पुढच्या वर्षी मिळेल, एखाद्या वेळेस 30 वर्षांनी मिळेल. एन्थुझियाझम कमी व्हायला द्यायचं नाही. त्याच्यातला वीकनेस काय आहे, प्रॉब्लेम काय आहे, तो आयडेंटिफाय करायचा आणि आणखी मेहनत चालू ठेवायची. आणि बरेच स्टार्टअप्स असं करतात. आणि तुम्ही ते डार्क मॅटरच्या ह्याच्यामध्ये एका चिप डिझाईनचं बोलला होता एक्झॅक्टली. तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये. Exactly. त्याच्याबद्दल थोडंसं जरा सांगाल का? सांगतो. सो माझे आता नवीन काही प्रोजेक्ट सुरू झालेले आहेत. पटकन सांगतो. प्रत्येक 4 प्रोजेक्ट्स आहेत. हां. एक म्हणजे जर LHC मध्ये डार्क मॅटर पार्टिकल्स तयार होत असले तर त्याचा सिग्नेचर ते डिजिटल कॅमेराज आहेत. हे एक्सपेरिमेंट म्हणजे मोठेच्या मोठे आणि भयंकर फास्ट डिजिटल कॅमेराज आहेत. त्याचे इमेजमध्ये देर आर 100,000 पिक्सल्स असं आपण धरूया, आणि ईच इमेज इज जनरेटेड ॲट 25 नॅनोसेकंड्स, 25 बिलियन्स ऑफ अ सेकंड. इतका फास्ट डेटा येत असताना त्याच्यात पॅटर्न रेकग्नाइज करायला जे काय कम्प्युटर विजन लागेल तसा एक माझा प्रोजेक्ट आहे. 3/4 प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला आहे असं मी म्हणेन. 4 पेपर्स आता निघाले आणि ते सगळं मला जे कम्प्युटर विजनचं लॉजिक मी मांडतो आहे ते सगळं डायरेक्टली चिपमध्ये घालायचं आहे. सॉफ्टवेअर, GPU, CPU सगळं काढून टाकायचं, फास्टेस्ट पॉसिबल चिपमध्ये घालायचं आणि मग ते त्या स्पीडने चालेल. इट्स अ टेक्नॉलॉजी दॅट इवन इन आवर फील्ड नोबडी हॅज येट इन्व्हेंटेड. त्याला मी तुम्हाला एक नाव सुचवू का? विश्वचक्षू. नाही, पण हे फारच म्हणजे इन्स्पायरिंग आहे की ज्या IT मध्ये आपल्याला प्लॅट्यूइंग थोडंसं दिसत होतं, तिथे इतक्या नव्या उपलब्धी आहेत. हे ऐकायला सुद्धा बरं वाटतंय. तुम्ही 2 प्रोजेक्ट सांगितले, तिसरा सांगा ना. आपण 50 वर्ष ॲक्सेलरेटर्स बनवतो आहे पार्टिकल फिजिक्ससाठी. त्याच्यामध्ये इधर इलेक्ट्रॉन्स ॲक्सेलरेट होतात नाही तर प्रोटॉन्स ॲक्सेलरेट होतात. तर एक नवीन पार्टिकल 70-80 वर्षापूर्वी कळला, तो आता नवीन नाही राहिला, मिऑन्स म्हणतात त्यांना. हो. आकाशात जेव्हा प्रोटॉन आपटतो आकाशामध्ये तर त्याच्यातून जे तयार होतात त्याच्यातून मिऑन्स उरतात. सो आपण नेहमी एका मिऑनच्या शावरमध्ये आहोत. अजूनही आपल्या डोक्यामधून अंगातून हात असा ठेवला तर 1 मिऑन पर सेकंड जातो. कॉस्मिक रेज इज मिऑन्स. तर अशी एक आयडिया आहे की आपण मिऑन्सचा कोलायडर बनवू शकतो का? त्याचे फायदे काय? त्याचा फायदा एक असा की तो इलेक्ट्रॉनपेक्षा खूप जड असल्यामुळे इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेशन करताना जो एनर्जी लिमिटेशनचा प्रॉब्लेम होतो तो मिऑनला होणार नाही. बरं, मग दुसरीकडे प्रोटॉनवरचा फर्सेस फायदा काय? प्रोटॉनमध्ये आपल्याला माहिती असेल की आतमध्ये क्वार्क्स असतात. म्हणजे प्रोटॉन आपटताना क्वार्क्स आपटतात आणि त्या क्वार्क्सची एनर्जी प्रोटॉनपेक्षा खूप कमी असते. म्हणजे इन अ वे आपण सगळी एनर्जी आणि एवढा मोठा LHC बांधतो प्रोटॉन ॲक्सेलरेशनसाठी, त्याच्यातली 95% ऑफ दी एनर्जी फुकट जाते, 5% एका क्वार्कमध्ये येते आणि तेवढीच 5% वापरली जाते. सो इन दॅट सेन्स इट्स इनएफिशियंट. ते मिऑनचं होणार नाही. सो बोथ ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन आर इन मिऑन. मिऑन नॅचरल नसल्यामुळे ते बनवायला लागतात. सो दॅट्स द डाऊन साईड. आणि दुसरं म्हणजे त्याचं बीम बनवण्याचं कठीण आहे. सो ह्याच्यामध्ये एक मॅथमॅटिकल टेक्नॉलॉजिकल पझल्स भरपूर आहेत. वाय टू डू इट? नॉट फॉर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन टुडे, मॅलरी, but just because that particle exists, it offers opportunity
इट इज देअर, लेट्स यूज इट फॉर फंडामेंटल सायन्स. हो का? असा एक माझा डिझाईन प्रोजेक्ट चालू आहे काही लोकांबरोबर, टू बिल्ड ए म्युऑन कोलायडर इन द फ्युचर, विच इज नॉट इलेक्ट्रॉन, नॉट प्रोटॉन, विच इज वॉट वी हॅव डन इन द पास्ट. पण त्याला ट्रान्सनॅशनल बॉर्डर्स लागतील का तुम्हाला? त्याचा नाही. एक फायदा असा आहे की सगळ्या ॲक्सिलरेटर्सपेक्षा तो भयंकर छोटा होऊ शकतो. ओके. सो ॲक्च्युली इट हॅज ह्यूज पोटेन्शियल टू स्पिन ऑफ इन टू साईड टॉपिक. बट आपल्याला फ्युजनबद्दल पण हल्ली बोलणं चालू झालं आहे, स्टार्टअप सुरू झाले आहेत. फ्युजन टेक्नॉलॉजी आणि म्युऑन कोलायडरच्या टेक्नॉलॉजीमध्ये ओव्हरलॅप आहे. त्याच्यातले काही यंत्र इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फायदा होऊ शकेल. सो मला डायरेक्टली काय फ्युजनमध्ये जायचं नाही आहे, पण त्या लोकांचा पिक देअर ब्रेन्स, त्यांनी आमच्याबरोबर काम करावं, असा काहीतरी एक माझा व्हिजन आहे. सो मला ते म्युऑन कोलायडर डिझाईन करून, छोटा असल्यामुळे तो एका देशामध्ये बसेल, एका लॅबमध्ये बसेल. सो अनदर प्रोजेक्ट ऑफ माइंड. आणि शेवटचा पटकन सांगेन, हाऊ फंडामेंटल सायन्स गेट्स यू टू सी ऑपॉर्च्युनिटीज विच द अदर्स डोंट सी. आपण आधी बोलत होतो. माझे हे काही प्रयोग बोलत असताना मी ॲनेस्थेसिया डिपार्टमेंटच्या चेअरनी ते ऐकलं ड्यूकला. आता इट्स अ बिग डिपार्टमेंट, नंबर 4 or 3 इन द कंट्री ऑफ US. त्यांनी एकदा मला जेवायला बोलवलं, भेटा. म्हटलं अरे ॲनेस्थेसियाचा काय संबंध, मला कशाला जेवायला बोलवतं, बरं भेटूया. गप्पा सुरू झाल्या. मग त्याने विचारलं, तर माहिती आहे ना आपण 200 वर्ष ॲनेस्थेसिया वापरतो. हां माहिती आहे मला. बरेच प्रोग्रेस झाला आहे, आपण जेनेटिक्सपर्यंत पोचलो आहे, आपल्याला प्रोटीन स्ट्रक्चर कळतं, आपल्याला बायोकेमिस्ट्री कळते, आपल्याला जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर कळतो. ते म्हणाले हो, पण आपल्याला ॲनेस्थेसियामुळे ब्रेनवर काय प्रभाव पडतो आणि आपण बेशुद्ध पडतो हे आपल्याला 200 वर्षात कळलेलं नाही. म्हटलं कळलं कसं नाही, एवढे लोक, एव्हरी प्रोसिजर युजेस ॲनेस्थेसिया, तुम्हाला काहीतरी माहिती असणार द मेकॅनिझम ऑफ ॲनेस्थेसिया. ते म्हणतात ॲक्च्युली वी डोंट नो. सो वाय आर वी डिस्कसिंग. ते म्हणाले हे बघ, मी तुझं लेक्चर ऐकलं, तुमची मेंटॅलिटी मला कळालं, मला काही फिजिसिस्ट ओळखीचे नाही आहेत, तुम्ही कसा विचार करता ॲज बेसिक सायन्स. You look at a problem and say, how should we go about investigating it? What technology do we have or what will we need? In the field of medicine, quite often it is much more restricted than that. Because humans are involved. Humans are involved, people want immediate results, what is the application tomorrow? So if you do some blue sky thinking, people think it's too far-fetched. And possibly that is the reason we are not making groundbreaking understanding of anesthesia. Sir, that is why I am talking to you, because it seems you people think like this. म्हटलं बरं ठीक आहे, काय करायचं, आपण एक जॉईंट प्रोजेक्ट सुरू करूया. हो. लेट्स टर्न द इन्व्हेस्टिगेशन ऑफ ॲनेस्थेसिया मेकॅनिझम इन टू ए फिजिक्स एक्सपेरिमेंट. वाव. नॉट अ मेडिसिन एक्सपेरिमेंट, नॉट अ बायोलॉजी एक्सपेरिमेंट. डोंट आस्क वेदर इट विल ट्रान्सफर टू ह्युमन्स, जस्ट फाइंड आउट हाऊ इट वर्क्स. असा एक 2 वर्षापूर्वी प्रोजेक्ट झाला आहे आणि आता मला वाटतं 2 महिन्यात माझा पहिला पेपर त्याच्यातून येणार आहे. म्हणजे हे गुंगीचं फिजिक्स. गुंगीचं फिजिक्स काय म्हणतात सर? आणि मग मला त्याच्यातून कळायला लागलं की गोईंग इन टू ॲनेस्थेटिक स्टेट हॅज ए प्रोफाउंड कनेक्शन विथ द अदर ग्रँड मिस्ट्री विच इज कॉल्ड कॉन्शियसनेस. व्हॉट मेक्स ह्युमन बीइंग कॉन्शियस वी डोंट नो, बट वी डू नो की ॲनेस्थेसिया इज वन थिंग दॅट टेक्स अवे कॉन्शियसनेस. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम दॅट अँगल, त्याला धरून त्याचं मेकॅनिझम फिगर आउट करू. मे बी इट विल गिव्ह अस अ स्टेप टुवर्ड्स अंडरस्टँडिंग फ्रॉम लॅक ऑफ कॉन्शियसनेस टू कॉन्शियसनेस. पण हे जे सायन्समध्ये जे कम्युनिटी स्पिरिट असतं की तुम्ही दिलेली ती एक तो बॅटन मग पुढे न्यायचा असतो आणि त्याच्यामध्ये कुठेतरी गफलत झाली तर दॅट ऑल्सो बिकम्स अन ऑपॉर्च्युनिटी. इट इज ॲनलाइज करण्यासाठी की का ते असं झालं किंवा काय करता आलं असतं आपल्याला, किंवा त्याच्यातून मग न्यू टेक्नॉलॉजी आणि काय. इन्ट्रोस्पेक्शन करा, स्वतःच्या रिसर्चचा इन्ट्रोस्पेक्शन करा. फारच छान, फारच छान. इट हॅज बीन सच अन इन्स्पिरेशनल कॉन्व्हर्सेशन विथ यू. थँक्यू. अँड वी नीड टू टेक दिस फॉर. हे आपल्याला आणखीन ह्याच्यामध्ये धारा दिसत आहेत मला प्लेन साईटमध्ये, आणि ते जसं तुमचं आणखीन यश तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यात कोलॅबरेशन्स वाढतील तर आपल्याला हे श्रोत्यांना मनोरंजन नाही, आत्मउन्नतीचं सुद्धा एक साधन होऊ शकतं असं मला दिसतं ह्याच्यात. पटतं मला. सो थँक्यू सो मच. थँक्यू. इट्स बीन सच अ प्लेजर. मजा आली तुमच्याशी बोलताना आणि आय होप आपण ऐकताय तर तुम्हाला पण मजा आली असेल. थँक्यू सो मच. नमस्कार आणि श्रोतेगण, इट हॅज बीन अ जॉय. थँक्यू सो मच. थँक्यू.